नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. तर मित्रांनो, आपणास माहीत असेल की जमीन खरेदी करताना व विक्री करताना आपण सातबारा हा घटक कायम पाहत असतो. सातबाऱ्याला जमिनीचा आत्मा असे संबोधले जाते. तर या सातबाऱ्यावर असणारा भोगवटादार वर्ग म्हणजेच तो सातबारा कोणाच्या नावावर आहे हे दर्शवतो. पण बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन होते की सातबाऱ्यावर असणारे भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2, भोगवटादार वर्ग 3 यात नक्की फरक काय असतो, तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर पुढील व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती मिळवा व जमीन खरेदी करताना होणाऱ्या नुकसानीपासून आपले संरक्षण करा. तर मित्र हो, भोगवटादार वर्ग 1 म्हणजे अशा जमिनी की त्याचा मालक हा स्वतः तो व्यक्ती असतो. ती जमीन विक्री करताना त्याला कोणाची सरकारी अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागत नाही व ती जमीन त्याची त्या स्वमालकीची व पूर्वापार परंपरेगत चालत आलेली असते.